नमस्कार. तर आज मी मस्त अशी ना लसूणी पालक बनवणार आहे. बनवायला अतिशय सोपी आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण ही छान अशी मस्त अप्रतिम चवीची लसूणी पालक बनवणार आहे. तर आपण पालकपासून आहे ना भरपूर असे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. पण अशा प्रकारे मस्त अशी लसूणी पालक करून पहा. खरंच तुम्हाला याची चव आवडेल आणि ही भाजी ना लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. खूप छान मस्त अशी ही भाजी चविष्ट बनवून तयार होते. तर पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं, त्याच्यामुळे आहे ना मुलांनीसुद्धा काय मोठ्यांनी सगळ्यांनीच ही भाजी खायला पाहिजे. तर पहा पालकची भाजी बनवण्याकरिता अशा पद्धतीने इथे मी ना पालक घेतलेली आहे. तर 300 ग्रॅम आपली ही पालक आहे वजनी प्रमाणात आणि तर 2 जुड्या आपल्या ह्या पालकाच्या घेतलेल्या आहेत. तर त्या निवडून अशा प्रकारे मी छान मस्त ह्या पालकाचे ना कवळे देठसुद्धा वापरलेले आहेत. आता इथे मी पातेल्यामध्ये ना गरम पाणी करून घेतलेलं आहे. भरपूर आपल्याला पाणी इथं गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे ना पालक आपली छान अशी ह्या पातेल्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला पाणी ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये ना 1 चमचाभर इथे मी साखर टाकून घेतलेली आहे. तर साखर घातल्याने आपले हे जे पालकचा रंग आहे तर तशाचा तसा हिरवा राहतो. त्याच्यामुळे ना 1 चमचा भरून इथे मी साखरेचा वापर केलेला आहे. तर पहा अगदी पाणी आपल्याला गरम असायला पाहिजे. गरम पाणी खूप महत्त्वाचं आहे इथे. जर थंड पाण्यामध्ये जर तुम्ही ही पालक टाकणार ना, तर ह्या जो पालकचा रंग आहे तर तो थोडासा काळपट होऊन जातो. हे बघा अशा पद्धतीने मस्त कलर पाहू शकता तुम्ही. आपली ही भाजी टाकल्याबरोबर सुद्धा छान अशी मस्त अशी रंग हिरवाचा हिरवा राहतोय. तर 2-3 मिनटं आपण झाकण ठेवून हिला आहे ना छान अशी शिजवून घेणार. म्हणजे ही भाजी ना मऊ पडेल ना तोपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ लागत नाही, अगदी 1-2 मिनटं लागतील. पहा अशा पद्धतीने आपली छान मस्त पालकाची भाजी ना इथं शिजवून झालेली आहे. तर आता इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि जी काही आपली ही पालकची भाजी ना ती आता पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अगदी थंड पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. म्हणजे जे फ्रीजच्या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकायची. तर पहा अशा पद्धतीने मी इथं एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीजचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची आहे. म्हणजे ना ही भाजीला आहे ना अजूनसुद्धा रंग जसाच्या तसा टिकून राहतो. तर अशा प्रकारे पहा मी इथं भाजी पूर्णपणे आपल्याला थंड पाण्यामध्ये व्यवस्थित गार करून घ्यायची. तर अशी ही पालक आहे ना थंड पाण्यामध्ये घातल्याने काय होईल, की ही भाजीची जी कुकिंग प्रोसेस आहे, तर ती थांबून जाईल. म्हणजे ना पटकन अशी थंड होईल ही भाजी. तर पहा 2-3 मिनिटानंतर ही भाजी ना पूर्णपणे मस्त अशी थंड झालेली आहे. रंग पाहू शकता तुम्ही कसा मस्त आपल्या ह्या भाजीला आहे ना हिरवाचा हिरवा जसाच्या तसा रंग राहिलेला आहे. तर ही नक्कीच ह्या प्रोसेसने जर तुम्ही ही भाजी बनवलीत ना, तर तुमची भाजीसुद्धा खूप छान मस्त दिसायला, रंगसुद्धा खूप छान येईल आणि चवीलासुद्धा मस्त आपली ही भाजी लागते. तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ही सर्व भाजी ना मी टाकून घेते. आता इथे ह्या पालकसोबतच आहे ना मी 1 चमचा भरून फुटाण्याची डाळ टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही फुटाण्याची डाळ वापरली ना, तर याच्याने छान मस्त आपली भाजी ना मिळून येते आणि चवीला देखील आणखीन खूप छान मस्त अशी लागते. तर पहा जास्त काही बारीक न करता मी इथे ना थोडं ना जाडसरच ठेवलेलं आहे. तर याच्याने सुद्धा मस्त अशी आपल्या ह्या भाजीला चव येते. तर आता लगेचच इथे ना मी भाजी बनवायला सुरुवात करते. त्याकरिता मी 2 चमचे भरून इथं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे टाकायचं आणि भरपूर असं आहे ना लसूण टाकायचं आहे. पालक असल्यामुळे ना भरपूर आपल्याला इथं लसूणचा वापर करायचा आहे. लसूणसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथं छान असं मस्त तेलामध्ये हा लसूणसुद्धा परतवून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही ना ठेचून घेतलेला लसूणसुद्धा वापरू शकता. त्याच्याने सुद्धा छान आपली ही भाजी बनवून तयार होते. तर एक मी आता मध्यम आकाराचा कांदा अशा पद्धतीने मस्त बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि तो आपल्याला ह्या तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे. तर ही पालकची भाजी आपली जे आपण घरामध्ये नेहमी साहित्य वापरतो त्याच्यामध्येच बनवून तयार होते. वेगळं काही तुम्हाला साहित्य वापरायची गरज लागत नाही. अगदी मोजक्याच साहित्यात मस्त अशी मग आपली भाजी वेगळ्या चवीची मग तयार होते. आता 2 हिरव्या मिरच्या इथं बारीक चिरून घेतलेल्या घातलेल्या आहेत मी. तर ती मिरची ही तिखट आहे. तुम्ही इथं कमी तिखट मिरचीचा सुद्धा वापर करू शकतात. पहा 2-3 मिनिटानंतर सुद्धा आपलं व्यवस्थित असे सर्व काही ना जे काही आपण कांदा आणि मिरची घातली होती ती छान मस्त असं परतवून झालेलं आहे. आता याच्यामध्ये ना
रेग्युलर आपण मसाले टाकून घेणार, जे आपण नेहमी वापरतो ते. अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे, 1 चमचाभर धना पावडर, अर्धा चमचा लाल चटणी आणि अर्धा चमचा गरम मसाला. तर असे आपले हे मसाले आहेत. याच्यापेक्षा आपल्याला वेगळे मसाले वापरायची अजिबात गरज लागत नाही. तर ते सुद्धा छान आपण तेलामध्ये ना परतवून घेणार. आता इथे आपले सर्व काही मसाले व्यवस्थित असे ना तेलामध्ये परतवून झालेले आहे. याच्यामध्ये मी एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहे आणि तो सुद्धा आपल्याला मस्त असा आहे ना चांगला मऊ होईस तोपर्यंत हे तेलामध्ये परतवून घेणार, म्हणजे छान अशी आपली ही भाजी मस्त अशी मिळून येते. तर पहा अशा प्रकारे व्यवस्थित असं 1-2 मिनटानंतर हे टोमॅटोसुद्धा छान असे परतवून झालेले आहेत. आता याच्यामध्ये जे काय आपण पालक मिक्सरला बारीक करून घेतली होती ना, तर ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर पहा काय मस्त असं आपल्या ह्या पालकला रंग आलेला आहे. तर दिसायला अतिशय सुंदर आहे, पण बघूनच खावीशी वाटणारी ही पालकची भाजी मस्त अशी ना छान अशी वेगळ्या चवीची बनवून तयार होते. नक्कीच करून पहा. आता थोडीशी ना इथं मला ही भाजी ना घट्ट वाटते, म्हणजे आपल्याला 1-2 मिनटं अजून शिजवून घ्यायची. त्याकरिता आहे ना याच्यामध्ये मी अजून अर्धा ग्लास आहे ना पाणी टाकून घेते. जर तुम्हाला अशाच पद्धतीची थोडीशी घट्ट भाजी हवी आहे ना, पाणी नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. अशीच ही भाजी ना 1-2 मिनटं छान अशी शिजवून घ्या. पण इथं मला अर्धा ग्लास पाण्याचा इथं मी वापर करणार आहे, कारण शिजून झाल्यावर ही भाजी ना अजून थोडीशी घट्ट होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंसं अगदी अर्धा ग्लास किंवा त्याच्यापेक्षा कमीसुद्धा पाण्याचा तुम्ही वापर करू शकतात. तर पहा एक मस्त छान अशी उकळी आलेली आहे आणि चवीप्रमाणे इथं मी मीठ टाकून घेते. तर ही पालकची भाजी ना थोडीशी ना खारट असते किंवा याला चव थोडी खारट असते, त्याच्यामुळे ना मिठाचं प्रमाण हे थोडं कमीच घाला. तर पहा अशा प्रकारे छान असं सर्व काही मिक्स करून घेते मी आणि 2-3 मिनटासाठी आपल्याला छान अशी मस्त ही भाजी शिजवून घ्यायची आहे. पहिले तर आपण पालक तशी तर शिजवूनच घेतलेली आहे, पण सगळे काही आपण मसाले वापरलेले आहेत किंवा कांदे टोमॅटो वापरलेले आहेत, तर ह्या भाजीमध्ये पूर्णपणे छान मस्त असे मिळून येतात. तर पहा मस्त अशी आपली इथं भाजी बनवून तयार झालेली आहे आणि पाहू शकतात आपली ही भाजी ना जास्त घट्टसुद्धा झालेली नाही आहे आणि अगदी पातळसुद्धा झालेली नाही. अगदी परफेक्ट अशी आपली इथं भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि ही भाजी तुम्ही पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते हां. तर नक्कीच करून पहा. तुम्हालासुद्धा आवडेल आणि मुलांनासुद्धा आवडेल. मुलं असे भाजीपाला खात नाही. जर का तुम्ही असं काही वेगळ्या पद्धतीची भाजी बनवून पाहिलीत ना, तर मस्त मुलंसुद्धा आवडीने खातील. तर भाजी आपली पूर्णपणे झालेली आहे. गॅस मी इथं बंद करून घेते आणि ही भाजी ना थंड झाल्यावर आणखीन आहे ना थोडीशी ना घट्ट होईल. त्याच्यामुळे ना जास्त काही घट्ट ही भाजी करू नका. थोडीशी सैलसर म्हणजे थोडीशी पातळच ही भाजी ठेवा. तर ती छान अशी मस्त चवीलासुद्धा लागते. तर पहा मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी मोजक्याच आपल्या घरगुती साहित्यामध्ये छान अशी मस्त लसुणी पालक बनवून तयार झालेले. बाहेर आपण भरपूर अशा महाग ह्या भाज्या राहतात. घरीच जर तुम्ही ही भाजी करून पाहिलीत अगदी कमीत कमी वेळेत किंवा कमीत कमी खर्चामध्ये छान अशी मस्त आपली ही भाजी बनवून तयार होते. नक्कीच करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. तर ही भाजी ना तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात. खूप छान मस्त अशी आपली ही भाजी बनवून तयार होते. तर वरून आहे ना इथे मी ना लसूण आणि लाल मिरचीची इथं फोडणी करून घेतलेली आहे आणि ती टाकून घेतलेली आहे. तर खूप छान असे लसूण जर तुम्ही मस्त असे तळून टाकले ना, तर आणखीनच आपल्या ह्या भाजीला खूप छान अशी मस्त चव येते. तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी ही लसुणी पालकची रेसिपी हे कमेंट करून कळवा. जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.